चाफळ येथील दास व प्रताप मारुती. प्रारंभीच्या काळात समर्थ रामदासांची शहापूर, मसूर, उमरज आणि कराड या परिसरात सतत भ्रमंती असे. या भ्रमंतीत आपलं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या स्थापनेसाठी ते योग्य जागेचा शोध घेत असत. मसूर येथे राम मंदिर उभं राहावं असं त्यांच्या मनात होतं, परंतु त्या काळात मसूर हे क्षेत्र राम मंदिराच्या दृष्टीने त्यांना सुरक्षित वाटत नव्हतं. सुमारे 4 वर्षांच्या प्रदीर्घ विचारांती त्यांनी मग राम मंदिरासाठी चाफळ हे स्थान निश्चित केलं. उमरजपासून 9-10 किलोमीटर इतक्या अंतरावर पश्चिम दिशेस हे क्षेत्र आहे. इसवी सन 1645 ते 1646 च्या सुमारास चाफळच्या मान नदीच्या कुंभार डोहा पलीकडे समर्थांना चाफळच्या गावकऱ्यांनी राम मंदिरासाठी जागा दिली. ही जागा तशी मुळात स्मशानभूमीच होती, पण समर्थांच्या प्रेरणेने भाविक गावकरी समर्थ शिष्य यांनी मिळून त्याच जागी साफसफाई करून ती सुंदर बनवली व तेथेच श्रीरामाचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरामुळे चाफळ हे रामदासांच्या जीवित कार्याचे मुख्य ठाणे झाले. जवळपास सतत 20 वर्षे समर्थ येथे वास्तव्य करून राहिले. चाफळ येथेच देवालयाजवळ मोठा मठ उभा राहिला. चाफळच्या राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, पण समर्थांना मनासारखी रामाची मूर्ती मिळाली. पण हा प्रश्न श्रीरामानेच दृष्टांत देऊन सोडवला. जवळच असलेल्या अंगापूर येथील कृष्णा नदीच्या डोहात असलेल्या राम मूर्तीची प्रतिष्ठापना चाफळच्या मंदिरात करावी या दृष्टांतात समर्थांना आदेश मिळाला व त्यानुसार त्यांनी स्वतः अंगापूर डोहात उडी मारून अतिशय सुंदर व रेखीव अशी रामाची मूर्ती बाहेर काढली व तिची स्थापना चाफळच्या मंदिरात नंतर करण्यात आली. याच वेळी स्वतः मारुतीनेही दृष्टांत देऊन आपली मूर्ती श्रीरामासमोर स्थापन करावी असा आदेश समर्थांना दिला. त्यानुसार चाफळच्या राम मंदिरासमोर व मागे अशा 2 मारुतींची स्थापना झाली. चाफळ येथील श्रीरामाच्या मंदिरासमोर समर्थांनी जो मारुती स्थापन केला त्याचा एकूण भाव हा दास्य भाव आहे, म्हणून त्यास दास मारुती या नावाने संबोधले जाते. दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत विनम्र भावाने हा मारुती श्रीरामासमोर उभा आहे. मूर्तीची उंची सुमारे 2 मीटर आहे. मूर्ती रेखीव, ठाशीव व बांधेसूद आहे. मारुतीची दृष्टी मंदिरातील श्रीरामाच्या चरणी विसावली आहे. तसेच श्रीरामाच्या मंदिरामागे सुमारे 900 ते 100 मीटर इतक्या अंतरावर समर्थांनी आणखी एक भव्य मारुतीची स्थापना केली आहे. समर्थ रामदासांनी आपल्या भीमरूपी या मारुती स्तोत्रात मारुतीचं जे सर्वांग सुंदर वर्णन केलं आहे त्या वर्णनाशी जुळणारे असे या मारुतीचे रूप व भाव आहे. जवळपास 2-2.5 मीटर उंचीची ही मूर्ती असल्याने ती लक्षवेधीच आहे.
तिच्या रुद्र रूपावरून या मारुतीस प्रताप मारुती या नावाने संबोधले जाते. चाफळच्या परिसराचे संरक्षक कवच म्हणजे हा प्रताप मारुती असा येथील स्थानिक भाविकांचा विश्वास आहे. म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी या दोन्ही मारुतींच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यातही प्रताप मारुतीस महारुद्राचा अभिषेक केला जातो. चाफळ हे समर्थांच्या कार्याचे केंद्रस्थान असल्याने येथील श्रीराम मंदिर तसेच दास मारुती, प्रताप मारुती या तिन्ही देवस्थानास समर्थ संप्रदायात फार मोठे पारंपरिक महत्त्व आहे.